राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते आहे? तर बघा मित्रांनो, राज्य पोलीस दलाचे नियतकालिक आहे दक्षता. दक्षता हे राज्य पोलीस दलाचे नियतकालिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे. तर बघा, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे 72 डिग्री ते 80 डिग्री. 72 डिग्री ते 80 डिग्री हा महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोरचूदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर बघा, मोरचूदची रासायनिक संज्ञा म्हणजे काय? फॉर्म्युला, केमिकल फॉर्म्युला काय? CuSO4. CuSO4 कॉपर सल्फेट ही मोरचूदची रासायनिक संज्ञा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली आहे. तर बघा, लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशाकडून घेण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीने भरले जाते? तर बघा मित्रांनो, पोलीस खात्यातील पोलीस निरीक्षक म्हणजेच पोलीस इन्स्पेक्टर हे पद केवळ पदोन्नतीने म्हणजे फक्त प्रमोशननी भरले जाते, पोलीस इन्स्पेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात? तर बघा, भारताचे जे सरन्यायाधीश असतात त्यांना शपथ राष्ट्रपती देतात. भारताच्या सरन्यायाधीशांना राष्ट्रपती शपथ देतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? तर याचा आन्सर आहे जिष्णुदेव वर्मा. जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो सदानंद वसंत दाते, जे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहे. सदानंद वसंत दाते हे वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सन 2026 चा धर्मेंद्र देओल यांना मरणोत्तर कला हा पुरस्कार देण्यात आला. तर बघा, सन 2026 चा धर्मेंद्र देओल यांना 2026 चा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. धर्मेंद्र देओल यांना 2026 चा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या, परीक्षेत विचारला जाईल. सन 2025 मध्ये फिडे महिला विश्व शतरंज अजिंक्यपद ही स्पर्धा कोणी जिंकली? तर बघा, फिडे महिला विश्व शतरंज अजिंक्यपद ही स्पर्धा दिव्या देशमुख यांनी जिंकली. कधीची? 2025 ची फिडे चेस वर्ल्ड कप. हार्मुजची सामुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांना जोडते? तर बघा, याचा आन्सर आहे इराणचे आखात व ओमानचे आखात. इराणचे आखात व ओमानचे आखात या दोन जलाशयांना जोडण्याचे काम कोण करते? हार्मुजची सामुद्रधुनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चौथी इंडिया AI इम्पॅक्ट जागतिक समिट, AI इम्पॅक्ट वर्ल्ड समिट सन 2026 येथे पार पडली. तर कुठे पार पडली ती? दिल्ली, म्हणजेच भारतात. चौथी इंडिया AI इम्पॅक्ट जागतिक समिट ही दिल्ली, भारतात पार पडली 2026 ची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इराणची राजधानी ही आहे. तर इराणची राजधानी कोणती आहे? तेहरान. तेहरान ही इराणची राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्री सत्यनारायण नुवाल यांना नुकताच कोणता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय? तर बघा मित्रांनो, श्री सत्यनारायण नुवाल यांना नुकताच पद्मश्री, कोणता? पद्मश्री हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयांनी सन 2025 मध्ये सुरू केलेला 100 व 150 दिवसांचा कार्यक्रम मुख्यतः कशासाठी होता? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे प्रशासकीय सुधारणा, पारदर्शकता, जबाबदारी आणि लोककेंद्रित कामकाज संस्कृती रुजविणे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयांनी सुरू केलेल्या 100 व 150 दिवसाचा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर याचा आन्सर आहे मॅग्नेटाइट मध्ये. मॅग्नेटाइट मध्ये सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो. तर बघा मित्रांनो, पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. पोलीस हा विषय कुठे येतो? पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते. तर याचा आन्सर आहे सार्वजनिक काका. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सार्वजनिक काका यांनी घेतले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे. बघा मित्रांनो, नाथसागर हे जायकवाडी जलाशयाचे नाव आहे. आणि जायकवाडी धरण कोणत्या याच्यावर आहे? तर हे आहे गोदावरी नदीवर. गोदावरी नदीवर कुठे? पैठण. छत्रपती संभाजीनगर पैठण येथे जायकवाडी धरण आहे. आणि कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे गोदावरी नदीवर. आणि जायकवाडी धरणाला नाथसागर म्हणतात. तर याचा आन्सर येणार यापैकी नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, T20 विश्वचषक सन 2026च्या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोणी जिंकला? भारताने. कोणाविरुद्ध होता? तर होता न्यूझीलंड विरुद्ध. विजेता भारत, उपविजेता न्यूझीलंड. मॅन ऑफ द मॅच कोण? जसप्रीत बुमराह. मॅन ऑफ द मॅच जसप्रीत बुमराह. आणि मॅन ऑफ द सिरीज संजू सॅमसन. संजू सॅमसन काय होता? मॅन ऑफ द सिरीज. लक्षात ठेवा. सत्य नडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? तर बघा, सत्य नडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आले आहे? तर याचा आन्सर आहे जर्मनीचे वायमर संविधान. मधून भारतीय संविधानातील आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे जर्मनीचे वायमर संविधानामधून स्वीकारण्यात आले आहे. बघा मित्रांनो, बरेचसे प्रश्न मी 2024 आणि 2025 ला आलेल्या सर्व जीके प्रश्नांची महामॅरेथॉन 7 तासाचा घेतलाय. त्यातूनच बरेचसे म्हणजे 75 ते 80 प्रश्न तिथून रिपीट झाले आहेत. तर ज्या कोणांनी बघितली नसेल ती मॅरेथॉन 7 तासाची पोलीस भरतीची, तर बघून घ्या. 2024-25 ला आलेले सर्व जीकेची 7 तासाची मॅरेथॉन आहे, बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहे? हा प्रश्न सुद्धा जसंच्या तसा परीक्षेत आलाय. सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहे? तर ते आहे विक्रम मिस्री. विक्रम मिस्री हे भारताचे परराष्ट्र सचिव आहेत. एस जयशंकर कोण आहे? परराष्ट्र मंत्री म्हणजेच विदेश मंत्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नागपूर जिल्ह्यातील अंबोरा येथील प्रसिद्ध चैतन्येश्वर क्षेत्र या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या 5 नद्यांचा संगम आहे? तर बघा, नागपूर जिल्ह्यातील अंबोरा येथील प्रसिद्ध चैतन्येश्वर क्षेत्र या ठिकाणी वैनगंगा, कोलार, आम, कनान, मुर्जा या 5 नद्यांचा संगम आहे. हा सुद्धा प्रश्न जसं तशा परीक्षेत आला आहे, म्हणून ती 7 तासाचा लेक्चर करून घ्या तुम्ही. बघा मित्रांनो, 15 मार्च 2026 ला आलेल्या सर्व जिल्ह्यांच्या जीके पीडीएफ साठी मला व्हॉट्सअप करा. त्याचबरोबर तुम्हाला 2024 व 2025 ला आलेले सर्व जिल्ह्यातील जीके प्रश्नांची पीडीएफ सुद्धा दिले जाईल. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील.
आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.